नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. चला तर बघूया आजची कथा. जेव्हा मी त्याचा 8 इंची कबूतर बघितला तेव्हापासून माझी चिमणी शांतच होत नव्हती. तेव्हापासून मी त्याला मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मित्रांनो, माझं नाव सांगायचं म्हटलं तर रोहिणी आहे आणि मी सध्या 28वीतली आहे आणि माझी रूपरेषा सांगायची म्हटलं तर माझे आंबे गोलाकार आणि सडून. मी नेहमी माझी साडी माझ्या अंगाला घट्ट बांधून घालायचे म्हणून माझं फिट नेसायचे. जेव्हा मी घराबाहेर पडायचे तेव्हा मला नेहमी लोक रोखून बघायचे. माझे लग्न झालेलं असून माझा नवीन नवरा सुनील तेवढा चांगला होता, जसं पाहिजे तसं सुख देत नव्हता. पण त्याचा मित्र योगेश खूपच भारी होता. उंच पोरा, एकदम भरीव शरीराचा. तो नेहमी त्याच्यासोबत आमच्या घरी यायचा. त्याचं रोग शरीर बघून माझ्या भुकेला पाणी सुटायचं. एके दिवशी तो माझ्या घरी आला तेव्हा माझा नवरा घरी नव्हता. तो आला आणि मला म्हणाला, तुमच्या घरी झाडे कापण्यासाठी कटर आहे का? मी हो म्हटलं. पण मी ते कटर द्यायला गेले तेव्हा ते कटर सज्जावर ठेवलं होतं. माझा हात काही तिथपर्यंत पोहोचत नव्हता. तेव्हा मी खुर्ची माझ्या पायाखाली धरली आणि तो माझ्याजवळ उभा होता. तेवढ्यात ते कटर काढता काढता माझा पाय घसरला आणि त्याने मला पकडलं. त्याने मला असं काही पकडलं की मी त्याच्या बहुखुशीत होते. त्याचा हात माझ्या आंब्यांवर होता तेव्हा त्याच्या मनात सुद्धा लाडूच फुटला. मला हेच तर पाहिजे होतं. त्यानंतर मी त्याला अजूनच घट्ट मिठी मारली. त्यामुळे तो अजून गरम होत होता. मी माझे डोळे बंद केले आणि त्याला फिट्ट पकडलं. मला खूपच भीती वाटत आहे असं मी दाखवलं. काही न बोलता त्याने मला खाली उतरवलं आणि घेऊ लागला माझे केस. मीही त्याच्या केसने बेभान झाले होते. त्याने नंतर माझ्या मानेपासून चुंबन घेऊ लागला आणि माझ्या आंब्यापर्यंत पोचला आणि माझी उरूची बटणे उघडे करून चोळू लागला. बॉल मज्जा येत होती. त्याचा तो स्पर्श माझ्या बॉलला मज्जा देत होता. त्यानंतर त्याने मला त्याचा भला मोठा कबूतर काढला आणि माझ्या तोंडात दिला. तो एवढा मोठा होता की काय सांगू. मी खूप वेळपर्यंत तो चोखला. त्याने माझे दोन्ही बॉल चोखले. मी त्याचा सोट्या चोखत होते आणि तो माझे बॉल चोखत होता. असं करून करून खूप वेळ झाला होता आणि त्याचा तो मोठा सोट्या कबूतर बघून मला खूपच वेड लागलं होतं. मी त्याला माझ्या अंगावर घेतलं आणि त्याला रिक्वेस्ट करायला लागले. तो माझ्या पूर्ण अंगावर बिलगत होता आणि मी सुद्धा त्याच्या पूर्ण अंगाला. त्याने माझी खूप वेळपर्यंत पुजी चाटली. तो माझी पुजी असं चाटत होता. माझी पुजी आतापर्यंत कुणीही अशी चाटलेली नव्हती. मी त्याचं मुंडकं धरून आतमध्ये दाबण्याचा खूप प्रयत्न करत होते. आता मला राहवत नव्हतं. मीही त्याचा सोट्या परत एकदा तोंडात घेतला आणि चोखायला सुरुवात केली. खूप वेळा चोखला. तो आधी त्याच्या शिरा तट झाल्या होत्या आणि तो आता मला स्पष्टपणे मोठा आणि ताटलेला दिसायला लागला होता. तोपर्यंत मी तो चोखला. तो माझे बॉल हातात घेऊन धावत होता, काही चोखत होता. त्याचा तो भला मोठा कबूतर आत बाहेर जात असताना मला खूपच मजा येत होती. करता करता त्याने मला त्याच्या मांडीवर बसायला सांगितलं आणि मी बसले त्याच्या मांडीवर. तो खालून धक्के देत होता आणि वरून मीही धक्के देत होते, मजा घेत होते. करता करता त्याने माझ्या जिरीतच पाणी टाकलं आणि तो शांत झाला. तेव्हापासून आम्ही रोज आनंद घेत असतो आणि वेगवेगळ्या पोझिशनमध्ये कसा आनंद घ्यायचा हे आम्ही बघत असतो. असे एक दिवस मी आणि तो आम्ही दोघंही माझा नवरा कुठे बाहेर जाण्याची वाट बघत असे आणि मनसोक्त आनंद घेण्याचा प्रयत्न करत असे. वेगवेगळ्या पोझिशनमध्ये तो मला आनंद देत असे आणि मलाही ते आवडू लागलं होतं. एकदा तर त्याने मला उभ्याच केलं होतं. घाई गडबडीत असलं की तो मला असंच उभ्या करायचा आणि आनंद द्यायचा.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.